बदलापूरची लोकसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने वाढ होते. सध्या पाहिजे जर आपण तर 5 ते 5.5 लाखाच्या घरात बदलापूरची लोकसंख्या गेली. महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून बदलापूरला संबोधलं जातं. परंतु इथले प्रश्न जे आहेत, मग इथले रोजगाराचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ते मात्र जैसे तेच पाहायला मिळते. तर एक युवक म्हणून तुम्ही कशा प्रकारे पाहता या सर्व प्रश्नांकडे? बदलापूरमध्ये आता बदलापूर हा चौथी मुंबई जसे तुम्ही बोललात, बदलापूर हा झपाट्याने वाढणारा आणि डेव्हलप झालेला एरिया आहे, शहर आहे. त्याच्यामुळे बदलापूरमध्ये आपल्याला जसा ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो हॉस्पिटल झाले, तसं आपल्या बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पावन वर्षाने झालेली बदलापूर शहराची भूमी आहे. तर त्याच्या ह्याच्याने आपल्याला साधारणतः गोरगरिबांना हॉस्पिटलसाठी आपल्या बदलापूरमध्ये आज बदलापूर शहराच्या नगरपालिकेच्या ह्याच्याने आरक्षित जागा भरपूर आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने एक नगरपालिकेने हे करून बदलापूर शहरामध्ये आपला मुंबईला जाण्याच्या किंवा ठाण्याला आपले बदलापूर मधले काही रुग्ण जाण्यापेक्षा बदलापूरमध्ये एक चांगला असे शासकीय हॉस्पिटल उभारण्यात यावं, जेणेकरून त्याचा फायदा गोरगरिबांना घेता येईल. कारण की जर मुंबईचा विचार केला तर काही रुग्णांना किंवा काही त्यांच्या नातेवाईकांना भरमसाठ त्रास होतो आणि त्याच्यामुळे मध्यंतरी रस्त्यांच्या अवस्था असल्यामुळे ट्रॅफिकमुळे आपल्या रुग्णांचा काही खूप त्रास किंवा त्यांचा जीवाशी पण खेळ होत जातो आणि आधीमध्ये ते दगावले जातात. आमचा एक असा प्रश्न आहे, नगरपालिकेला आमची एक मागणी अशी आहे की जसे तुम्ही सुशोभीकरणासाठी गार्डन करता, भरमसाठ पैसा बिन माराबाब घालता, त्याच्यानंतर त्यांची तुमच्याकडे कोणती आयडियाच नसताना बिना याच्यासारखे अधिकारी लोक त्यांचा पैशाचा भरमसाठ वापर करतात. काही लोकांच्या सांगण्यावर पैसे गैरवापर केला जातो. त्याच्यामुळे आमची एक अशी मागणी असेल आरपीआयच्या वतीने, आणि मी स्वतः मुरबाड विधानसभा युवक अध्यक्ष उमेश गायकवाड आणि माझी युवकची टीम, आमची एक अशी मागणी आहे की बदलापूरमध्ये जसा मुंबईच्या सारखा मुंबई ठाण्याला जसं हॉस्पिटल असा एक आपल्या बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून एक असा सुशोभित हॉस्पिटल झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ठाणे किंवा मुंबईला जाण्याची गरज लागणार नाही. निश्चितच. आणि पाण्याचा देखील प्रश्न मोठा भेडसावतो. त्याचा आता उन्हाळा येतोय, त्यामुळे पाणी आपल्याला खूप काटकसरीने वापरावं लागतं बदलापूरकरांना. पाण्याचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल किंवा इथल्या शिक्षणाचा विषय असेल, तरुणांना मुंबईला एज्युकेशनसाठी जावं लागतं, नोकरीसाठी जावं लागतं, रेल्वेमध्ये धक्केबुक्की खावं लागतं. त्यात कितीतरी लोक दगावतात देखील. तर एक युवा म्हणून काय वाटतं की शिक्षण किती महत्वाचं आहे? त्यातच आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलंय, वाचाल तर वाचाल. त्यामुळे शिक्षणाचं महत्व सांगताना कशा प्रकारे तुम्ही पटवून द्याल? आपल्या बदलापूरमध्ये शिक्षणाचा जर बघायला गेलो तर खूप असा खेळ करून ठेवलेला आहे, जेणेकरून जे आता प्रायव्हेट शाळा आहेत, त्याच्यानंतर आपल्या ज्या म्हणजे स्वतः काढलेल्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये भरमसाठ पालकांकडनं विद्यार्थ्यांकडनं डोनेशन फी घेतली जाते. त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांची फीच्या बद्दल संदर्भात काही चर्चा असते किंवा एखाद्या विद्यार्थ्याची समजा त्याच्या परिस्थितीनुसार समजा त्यांनी फी वगैरे दिली नाही तर त्याच्यावरती वारंवार त्याला त्रास दिला जातो आणि येऊन त्याला परीक्षेला बसू देणार नाही याची धमकी दिली. हे कुठेतरी प्रशासनाने शाळेच्या ह्याच्यानी आणि ज्यांनी जी स्वतःच्या ट्रस्टी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी जी शाळा काढलेल्या आहेत त्यांनी कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. नाहीतर येणाऱ्या भविष्यात आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शाळांवरती आमच्या आरपीआयच्या वतीने चांगला कडक असा मोर्चा केला जाऊ आणि मग त्यांच्या जे चाललेले जे मनमानी कारभार त्याच्यानंतर त्यांचे जे त्यांचे जसे शाळा म्हणजे जसे काही 2 नंबर धंद्यासारखे झाले ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जर नसेल तर आरपीआय याच्या पुढे त्यांना माफ करणार नाही हे आम्ही इतिहास ठामपणे सांगतो. वाहतुकीचा प्रश्न जर आपण पाहिला तर वेस्ट असेल ईस्ट असेल दोन्ही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस अतिशय ट्रॅफिक होऊन जाते. तर वाहतुकीच्या समस्या किती प्रकारे आणि कशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती तोडगा येणार आहे? बदलापूरची वाढती लोकसंख्या बघितल्याच्या नंतर बदलापूरमध्ये जे रस्ते आहेत जे रस्त्यांची जी आता अवस्था आहे ते आता फक्त कॉन्क्रिटीकरण चालू आहे पण त्याच्यामध्ये जो आराखडा आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. रस्त्याला जे आता नगरपालिकेच्या समोरचा रस्ता त्याच्यानंतर मार्केटच्या बाजारामधले रस्ते त्याच्यामुळे रस्त्याच्या चारही बाजूला दोन्ही साईडला फेरीवाले भरपूर असतात ते कुठेतरी त्यांना त्यांची जागा कुठेतरी देऊन दिली पाहिजे आणि रस्त्याला जो दुहेरी आहे तो चौबरीकरण रस्ता केला पाहिजे आणि जो आपला जो उद्यान आहे जो उद्यान आपण केले त्याच्यावरती अख्ख्या बदलापूर शहराच्या नगरपालिकेला जाणार जो उद्यान आहे
त्याच्यावरती भरमसाठ ट्रॅफिक होते आणि त्याच्यानंतर जो रेल्वेच्या प्रशासनाने जो हलगर्जीपणा करून जो आपला जो सर्वे बोगद्याच्या इथला तिथेही काहीतरीच हे करून रस्ता काढले, त्याच्यावर कोणताही त्याच्यानंतर नियंत्रण नाहीये. नगरपालिका वेगळा खर्च करते, त्याच्यानंतर रेल्वे प्रशासन त्याच्यावरती काहीतरी वेगळं हे करते. पण आपल्या बदलापूरमध्ये जो रस्त्याला जो भेडसावणारा नागरिकांना जो असणार त्रास आहे तो कुठेतरी थांबलेला दिसत नाही. नगरपालिकेने त्याचा चांगलासा विचार करावा आणि आपले आता स्थानिक आपले हे आहेत भाजपचे आपले मंत्री आहेत, आता कपिल पाटील आता त्याची निवडणूक आहे. जर भविष्यात कधी ते आले किंवा नाही आले तरी येणारा कोण आलं त्यांनी ते प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि आपले स्थानिक आमदार आहेत कथोरे साहेबांनी त्याच्यावरती स्थानिक लक्ष देऊन बदलापूरमध्ये होणारी गैरसोय आणि त्याच्यानंतर आपले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत SNR आपले वामनदादा झाले त्यांनी तो विचार करून त्यांनी तो हे करून एकत्रित नगरपालिकेवर बैठक घेऊन आपल्याला येणारा प्रश्न येणारी वाहतूक कोंडी कशी सुटेल याच्यावर आपण सहमतीने बसून चर्चा केली पाहिजे आणि त्याच्याशी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी एकदा चर्चा करून MMRD मध्ये आता आपले माजी नगर शहरप्रमुख आपले माजी माजी नगराध्यक्ष आहेत आपले वामनदादा, तर त्यांचे MMRD सदस्य आहेत आणि आपण PWD आहेत. त्याच्यामुळे आणि आशिष आमले हे दोन्ही बदलापूरमध्ये स्थानिक राजकीय कडक आणि त्यांचं म्हणजे त्यांचं हे असल्यामुळे आणि ते कडक असले म्हणून आम्ही पण कडक आहे, आम्ही कुठे नरम नाहीये ते सांगायची गरज नाही, आम्ही पण त्याच्यापेक्षा कडकच आहे. सध्या कोळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं तर प्रशासकीय राजवट आहे आणि त्यातच जर पाहिलं तर जलपर्णीचा विषय खूप महत्वाचा पुढे येतोय, तर त्याकडे आपण कसे पाहता? आता जे बदलापूर शहरामध्ये नगरपालिका आपल्या कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अंतर्गत जे आपली वालवलीची नदीचा विषय जे जलपर्णीचा तुम्ही बोलले, तर त्याच्यामध्ये जे जलपर्णी त्याच्यामध्ये किडे पडलेले ते वारंवार तो पाणी लोकांना आपण त्याचा वापर करतो, लोक तो पाण्याचा काही काहींकडे फिल्टरच्या मध्ये जाऊन जातो, काही लोक त्या पाण्याचा तसंच पिण्यामध्ये किंवा वापरण्यामध्ये हे होतो आणि जर त्याचा जर नगरपालिकेकडनं त्या जलपर्णीसाठी जो निधी येत असेल आणि नदी जोड प्रकल्प असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या बदलापूर शहराला जोडणारी उल्हास नदी त्याच्यामुळे तो साधारणतः हा विषय येणारच आणि जो आपल्याकडे जो निधी येत असेल त्या निधीचा चांगल्या प्रकारे वापर करून त्याच्यातली जी कीटकनाशक आणि ती जलपर्णी पूर्ण करणे साफ करून तर पूर्ण त्या नदीला पाणी करून ते शुद्धीकरणाला पाणी झालं पाहिजे आणि तो येणार भविष्यात तो चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि जर त्या निधीचा कुठे गैरवापर होत असेल तर आम्ही आता नगरपालिकेशी चर्चा करणारच आहे आणि जर याच्यामध्ये कोणी असेल किंवा अधिकारी असतील नसतील तर मग ते आम्हाला समजेलच आणि जर ते जसं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आम्ही त्यांच्याशी चर्चा करणारच, आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून जर जो कोणी दोषी असतील नगरपालिकेचे तर त्याच्यावरती कायदेशीर आम्ही कारवाई करणारच. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ करते असं वाटतं, कारण आरोग्याचा प्रश्न आहे आणि ते कुठेतरी पाणी लोक पितायत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आरोग्याशी संबंधित असा प्रश्न उपस्थित राहतोय, त्यावर आपली प्रतिक्रिया काय? नाही पाणी बघायला गेलो तर प्रशासन 100% आपल्या लोकांचे नागरिकांच्या अवयव म्हणजे जीवनाशी हे करतात ते, कारण की आपल्याला जर निधी येत असेल तर आपल्याला बदलापूर शहरासाठी जर इतक्या भरघोस निधी आपल्याकडनं शासकीय याच्याकडे येतात तर त्याचा तिथे वापर का नाही केला जात आणि हा आम्ही तर बघतो जाता येतात त्या नदीचा म्हणजे दिवसेंदिवस त्याची ती जलपर्णी वाढत आहे. मग काय नगरपालिकेचे अधिकारी व प्रशासन आपले मुख्य कोण असतील अधिकारी ते का झोपा काढतात का? त्यांना त्यातला समजत नाही. नगरपालिकेच्या अंडर ते पाणी पित नाही का, ते फिल्टरचं पाणी पित असतील मला वाटतंय. आणि मग नागरिकांशी जर खेळ करून जर तुम्ही तुमच्या याच्याने जर त्याचा जर निधी कुठे वापरत असाल तर त्याची सखोल चौकशी होऊ द्या आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ द्या आणि कोण त्यांच्या मागे असेल त्यांचा पण आपण विचार करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना एक संदेश दिला होता की शासन करती जमात व्हा. त्याच संघटनेला कुठेतरी मध्यस्थी घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सुरुवात केली आणि संघर्ष नायक त्यांचे होते रामदास आठवले आणि त्यांचाच एक सच्चा अनुयायी, त्यांचाच एक सच्चा कार्यकर्ता, त्यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहे मुरबाड विधानसभेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष उमेश गायकवाड. खरं तर आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचं नाव आणि आंबेडकरी युवा कार्यकर्ता म्हणून बदलापूर शहरात त्यांचं योगदान महत्वाचं आहे. आज आपल्यासोबत स्वतः उमेश गायकवाड असणार आहे. उमेश दादा स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, बालपण कसं होतं
आणि एकंदरीत काय आपल्या परिचय झाला? बालपणापासून मला आवडत होती राजकारणाची आणि मी विचार केलेला की बाबा जर जायचं असेल तर निळ्या झेंड्यावर चालले जायचं, इतर राजकीय पक्ष आपल्याला नको, कारण की आपली झोपडी आपल्याला चांगली असते. बरोबर. जे आपण जे मान सन्मानाने जगतो त्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या हक्काचे प्रश्न आहेत, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आपला अधिकार आहे आणि आपले जे हक्काचे प्रश्न आहेत, आपले जे आपल्या याच्यामध्ये आपल्या लोकांना जे आपल्याकडनं मदत होईल ते आपण केली पाहिजे. याच्यासाठी मी पूर्वीपासून राजकारणाचा विषय केला होता. बाबासाहेबांची ओळख कधी झाली आयुष्यात? बाबासाहेब कधी वाचले पहिल्यांदा? बाबासाहेब मी शाळेत असतापासून मी बाबासाहेबांचा अभ्यास करायचो आणि काही शाळेच्या जीवनामध्येही मी आपल्या लोकांचे काही गोष्टी बघितल्या. काही लोक आपल्यावरती होणारे अत्याचार, अन्याय याच्यावर कोणी आवाज उठवणारा एक पाहिजे आपल्याला. तर आम्ही मनामध्ये निर्धार केला की बाबा जर आपल्या समाजासाठी जर आपण काहीतरी करू शकतो, तर आपण समाजासाठी काहीतरी आपल्याकडनं होत असेल किंवा आपण काहीतरी हे करू शकतो, तर आपण आपल्या समाजामध्ये आपण जाऊन आपण त्यांना कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे मी राजकीय याच्यामध्ये मी वळून घेतलं. शाळेमधली एखादी आठवण जेव्हा चळवळ केली किंवा कुठेतरी अन्याय झाला आणि तेव्हा वाटलं की नाही आता आवाज उठवला पाहिजे असं? नाही, एखादा मी शाळेत होतो तेव्हा माझ्या म्हणजे आपल्या कास्टचा एक विद्यार्थी होता. त्या वर्गामध्ये असे मित्रांची एक वादविवाद झालेला. वादविवाद झाल्याच्या नंतर काही जातीवाचक त्यावर चर्चा झाली, विषय झाले. तर तेव्हा मग आम्ही 4-5 जणांचा आमचा जो ग्रुप होता, तर आम्ही त्या ग्रुपने एक विचार केला की बाबा जर आपल्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आपल्या शाळेमध्ये जर असे विद्यार्थ्यांवरती जर आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांवरती कुठले जर प्रश्न येत असेल किंवा जातीवाचक बोललो पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी एकत्रपणे लढलो पाहिजे किंवा आपण एकत्रपणे लढून आपला न्याय हक्क कसा आहे ते आपण प्रत्येक समोरच्याला पण दाखवला पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या म्हणजे लहानपणापासून म्हणजे आम्ही हे राजकारण नसलं तर आमच्यावरती बाबासाहेबांनी केलेले उपकार आणि त्याच्यानंतर आमची जी लढाई आहे ती निळ्या झेंड्याची लढाई आम्ही कधी संपवत नाही आणि आमच्या रक्तातच निळ्या झेंड्याचं बाबासाहेबांनी त्याच्यामुळे प्रश्न देत नाही. ती सुरुवातच खरं तर शाळेपासून क्रांतीची. पुढे असं काय वाटलं की मग आरपीआय जॉईन करावं आणि आरपीआयच का? आता जेव्हा माझ्या म्हणजे लहानपणीचा एक प्रसंग आहे. मी साधारणपणे जेव्हा आपल्या इथे बदलापूरमध्ये काय होतं तेव्हा आपले प्राध्यापक रमेश जाधव सर असायचे, त्याच्यानंतर एकनाथ जाधव सर असायचे, त्याच्यानंतर आपले जे मंडळी आहेत बीजी मनसोडे वगैरे झाले, त्याच्यानंतर आपले नरेश दादा वगैरे यांचा मी कार्यकाळ बघायचो. यांनी जेव्हा जे आपल्या बाबासाहेबांचा जो पुतळा हे करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी आपण स्टेशन मध्ये अनेकदा उपोषण केले. नगरपालिकेच्या म्हणजे शासकीय ह्याच्यामध्ये अनेक वेळा त्यांनी संघर्ष केलेला आहे. साधारणतः आपली कोणतीही गोष्ट असली आपल्याला सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी आपल्याला लढा उचलावा लागतो, त्याच्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे मग आम्ही एक विचार केला का बाबा जर आपली जर आपले जर इतके लोक हे करत असतील तर आपलं मग काहीतरी त्यांच्यासाठी योगदान केलं पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी आपल्यावरती पण आपल्या लोकांवरती उपकार बाबासाहेबांनी आपल्या पुरतेच बाबासाहेब हे पूर्ण भारतीय त्यांचे, कारण राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे उपकार सर्व जाती धर्मावर म्हणजे सर्व भारतीयांवरती. पण आताची परिस्थिती एवढीच आहे का बाबा फक्त बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या पुरते मर्यादित ठेवलेले आहेत, कारण की जातीच्या चौकटीत बांधून ठेवलेले आहेत. आणि जिथे वारंवार आम्ही जातो, आता प्रत्येकाचा कार्यक्रम प्रोग्राम आम्ही बघतो, कुठेतरी बाबासाहेबांचा आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज याचा सातत्याने कुठेतरी अपमान होतो. आणि जे हे अपमान होतं जे आपल्याला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये इतका मोठा प्रकाश केलेला आणि जर त्यांचा जर अपमान होत असेल तर आपण तिथं गडून उठलो पाहिजे. त्याच्यामुळेच मी असा विचार केला का नाही काही होते पण निळा झेंडा. आणि तुम्ही म्हटले का बाबा आठवलेच का, तर रामदास आठवले साहेबांचा जेव्हा नामदेव ढसाळ साहेब होते त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी जी पिढी होती दलित पॅंथर पासून त्यांचा इतिहास आहे, पॅंथर पासून नंतर मग आठवले साहेबांचं जे हे झालं, नंतर युवा म्हणून जेव्हा हे केलं तेव्हा आठवले साहेबांची त्यांनी हे केली तर बाबा आपल्यामधून कोणतरी पिढीचा कोणतरी नेता तयार झाला पाहिजे, लीडर तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग इव्हन आठवले साहेबांचं आम्ही कार्य बघितलं. आठवले साहेबांचे
बरेच आम्ही लढाई बघितले, रस्त्यावरची लढाई बघितली, रमाबाई हत्याकांड बघितला. आता काही लोकांचा गैरसमज आहे का बाबा आठवले साहेब फक्त सत्तेसाठी मागे जातात. आपण येऊया त्या विषयावरती. एक तुम्हालाही सांगतो, त्याच्यामुळे मी फक्त माझा एक निर्धार केला का बाबा आपण व्हायचा तर आठवले साहेबांसारखं, बाकी कुठला लीडर नको. आठवले साहेबांची भेट झाली तुमची? आठवले साहेबांची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती काय अनुभव होता? कारण ज्यांना तुम्ही संघर्ष नायक मानता आणि प्रत्यक्षात जेव्हा तुमची आणि त्यांची भेट होते काय अनुभव होता तो? जेव्हा मी 2009 पासून राजकारणामध्ये सक्रिय झालो, 2009 पासून माझ्याकडे अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष पद होते. त्याच्यानंतर मी जेव्हा पद झालं तेव्हा मी आठवले साहेबांना भेटायला गेलो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. तेव्हा आठवले साहेबांनी मला विचारलं का बाबा तुम्ही युवा पिढी काय म्हणजे तुम्ही काय याच्याने हे केलं? बरोबर. तर मी त्यांना सांगितलं साहेब आम्हाला एकमेव नेते तुम्ही दिसतात आपल्या बहुजनांमध्ये, म्हणजे एक दलित समाजामधले लढणारे नेते म्हणजे लढणारे आणि युवकांना ताकद देणारे आम्हाला तुम्ही नेते वाटता. त्याच्यामुळे साहेब आम्ही तुमच्याकडे हे झालं. त्यामुळे आठवले साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला का बाबा जेव्हाही कुठेही तुम्हाला काही वाटला तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत जा, तुम्हाला कुठे दाबण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा मी स्वतः तुमच्या बरोबर असेल. तेव्हा साहेबांनी माझ्या पाठीवरती हात मारलेली होती का बाबा उमेश येणारा भविष्यातला नेतृत्व स्वीकारणारा बदलापूरमध्ये तू असेल. त्याच्यामुळे मला आठवले साहेबांचा खूप आदर वाटतो. काय फिलिंग होती जेव्हा पहिल्यांदा थाप मारली त्यांनी? नाही मला असं वाटलं का बाबा जेव्हा माझ्या पाठीवर थाप मारली तेव्हा मला असं वाटलं का मी कुठेतरी योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण की आता येणारी जी भविष्यामध्ये येणारी पिढी ही विविध राजकारणात जाते. विविध राजकारणात म्हणजे माझ्या येणाऱ्या पिढीला एकच म्हणणं असेल की बाबा तुम्ही जिथे कुठेही जा पण जेव्हा समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्ही निळ्या झेंड्याखाली आले पाहिजेत. कारण की निळ्या झेंड्याचा अपमान कुठे होता कामा नये. त्याच्यासाठी तुम्ही विविध गटागटात जरी विभागले असले तरी तुम्ही निळ्या झेंड्यासाठी एकत्र आले पाहिजेत. बाबासाहेबांच्यासाठी बाबासाहेबांचा समाज आहे. बाबासाहेबांनी आपल्या पुढे इतका मोठा आदर्श ठेवलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेले त्याची आपण थोडीशी जाण ठेवून आपण बाबा निवड राजकीय विषय बाजूला ठेवून आपण समाज म्हणून तरी अन्याय अत्याचार होईल तेव्हा एकत्र आलो पाहिजे. बरोबर. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक टर्निंग पॉईंट येतो, त्याचं लग्न ठरतं आणि एक वेगळी नवीन सुरुवात चालू होते. तर तुमच्या लाईफ मध्ये तो मोमेंट असा कधी आला आणि लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? माझा लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज काय होती स्टोरी नेमकी? स्टोरी म्हणजे काय होतं माझी मिसेस इथे शाळेत होती पवार कॉम्प्लेक्सला आणि मी असाच एक राजकीय याच्यामध्ये धडाव आणि प्रत्येक गोष्टीला मी पुढे जायचो. त्याच्यामुळे शिक्षक वगैरे माझे सगळे जवळचे असायचे आणि माझे काही विषय असल्याच्या नंतर मी तिथे जायचो सरांचे. एकंदरीत आमची एकदा भेट झाल्याच्या नंतर आमचे असे गप्पा गोष्टी वगैरे बोलण्याचे त्याच्यामध्ये ते प्रपोज मारणारा आता मीच आहे. आठवले साहेबांचा लग्नारी म्हणजे माझं आम्ही लढावून येत ना त्याच्यामुळे काही गोष्टीचं हे नाही लागलं. मग नंतर पुढे कसं जमलं? मग पुढे मग आमचं ते घरच्यांशी बोलणं झालं. त्याच्यानंतर आमची फॅमिली गेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या फॅमिलीशी बोललो. माझ्या घरचे माझे वडील तर तेव्हा होते पण त्यांना काही कळत नव्हतं, आजारी होते. पण माझी मम्मी आई होती, त्याच्या माझ्या बहिणी होत्या, भाऊ होता. त्याच्यानंतर माझे सर्व नातलग चुलते वगैरे सगळे आम्ही एकत्र होतो. तर आम्ही साधारणतः त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्यावर मागणं टाकलं आणि मुळात म्हणजे आदर कास्टच्या व्यतिरिक्त मला आपल्या कास्टची असल्यामुळे मला इतका आदर हे झाला का मला कुठला संघर्ष करावा तिथे लागला नाही. सर्वात महत्वाची गोष्ट नक्की. त्याच्यामुळे सर्व सुरळीत झालं. लग्नानंतरची लाईफ आणि आताची लाईफ काय फरक वाटतो? जबाबदारी वाढली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे? जबाबदारी वाढलेली आहे पण जबाबदारीच्या मुळे माझी जी आता सौभाग्य आहे ती मला वारंवार माझ्यासाठी खंबीरपणे उभी राहते. त्याची माझ्या फॅमिलीमध्ये ते माझे भाऊ बहीण हे तर माझ्या जीवापाड आहेत, त्याचा विषय नाही. पण जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन व्यक्ती येतो तेव्हा आपण सर्व त्यांना सांभाळून घेतला पाहिजे आणि आमच्या घरामध्ये तसंच चालतो. आणि वाईफ आल्याच्या नंतर पण घरामध्ये जे आहे ते व्यवस्थित आहे, कोणत्या प्रकारची दखल नाही आणि आमचा जो फॅमिली मेंबर म्हणजे फॅमिली ते एकदम म्हणजे व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, तसंही तुमच्या लाईफ मध्ये म्हणता येईल. तर कसा सपोर्ट असतो? कारण तुम्ही समाजसेवेमध्ये बाहेर असतात तर तेव्हा अशी तक्रार होते की थोडंसं आता घराकडे पण लक्ष द्या, किती समाजसेवा करणार किंवा किती पक्ष बघणार,
तुम्हाला फॅमिली पण आहे, असं कधी वाद वगैरे काय होतात? वादाचा विषय येत नाही, कारण की मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की मी 2009 पासून मी ह्या समाजकारण राजकारणामध्ये, बरोबर, जेव्हा मी हे झालं तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं का बाबा मी हा बिझनेस सोडून मी राजकारणात पण आहे, त्याच्यामुळे मला वेळ देणं न देणं जास्त वेळ मी समाजासाठी देतो, लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवतो, त्याच्यामुळे मला घरात बसणं आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या घराला पण त्या गोष्टी मान्य होत्या आणि माझ्या वाईफला पण मान्य होत्या, त्याच्यामुळे माझ्याशी अशी कोणती तक्रार झाली नाही. आणि झाली तरी पण आम्ही दोघं एक समजुती करून टाकतो. ते समजूतदार आहे. नक्कीच. पक्षाबद्दल बोलूया. एक युवा नेतृत्व म्हणून काय वाटतं? कारण आज जर पाहिलं तर आंबेडकरी गटामध्ये विविध गट पाहायला मिळतात. पक्षामध्ये रिपब्लिकन पार्टी असेल, त्याच्यात अनेक गट विखुरलेले पाहायला मिळतात. एक आंबेडकरी युवा नेतृत्व म्हणून वाटतं की एकत्रित आले पाहिजे, कारण आपली ताकद आहे. आपण भाजपाशी युती करतो, आपण शिवसेनाशी युती करतो, परंतु तुम्ही म्हटलं निळ्या झेंड्याची बात येते. निळ्या झेंड्याला मात्र डावललं जातं. असं का होतं? नेमकं आपल्याला दुसऱ्यांशी युती का करावी लागते? साधारणपणे जर सांगायला गेलं तर आपण माझ्यामध्ये मी लहान असतानापासून आपले गटाचे विभाजन झालेले आहे. त्याच्या खोलवर आपण काय जाऊ शकत, जे वरिष्ठांचे निर्णय असतात, बरोबर आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी जर आम्हाला म्हणजे आमच्या युवकांची आणि येणाऱ्या भविष्याची जे युवक पिढींची पण अशी इच्छा आहे का आपण एक गटाटटाचं राजकारण बाजूला करून आपण कुठेतरी सर्व एक निळ्या झेंड्याखाली एक आलो पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या जी पिढी येणार आहे त्याला आपल्यासारख्यांचा किंवा वरील जे राष्ट्रीय आपले नेते आहेत त्यांचा कुठेतरी आदर्श त्यांना घेतला पाहिजे. नक्कीच. कारण की येणारी जी पिढी आहे आताची ठीक आहे, येणाऱ्या पिढीला त्याचा भरपूर त्रास होणार आहे आणि तो त्रास ना हवा तरी आपल्या नेत्यांनी एकत्र होऊन, आपण नेत्यांबद्दल एवढ्या मोठ्यापर्यंत बोलणं आपण येत नाहीये, पण आपला एक असा एक युवक म्हणून आणि आपण एक साधा एक समाजसेवक म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आपले एक तळमळ आहे का आपला निळा झेंडा कुठेतरी आता एक होत आला पाहिजे. नक्कीच. आठवलेंची कधी याबद्दल बोलणं झालं तुमचं की आपण कधी एकत्रित येऊ सगळे आंबेडकरी नेते? नाही, आम्ही आठवले साहेबांशी बोललेलो. आठवले साहेबांनी आम्हाला तेव्हा पण सांगितलं की आठवले साहेब बोलले जर आपले बाबासाहेबांचे वारस आहेत, बाबासाहेबांचे वारस आपले श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकर जर एकत्र येण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर साहेब आताही बोलले, साहेब 2-3 पत्रकार परिषदेमध्ये होतं, जर साहेब जर आपल्या बरोबरीला येत असतील किंवा आपण एकत्र होत असेल तर साहेब मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठीही तयार आहेत आणि एकत्र येत असेल तर साहेब 2 पावलं मागे घेण्यासाठीही तयार आहेत. वाटतं भविष्यात आंबेडकरी जनता एकत्र येऊ शकते, आंबेडकरी नेता एका निळ्या झेंड्याखाली येऊ शकते? भविष्यात येण्याची ही काळाची गरज आहे. त्यांनी प्रत्येकाने तो विचार केला पाहिजे का येणारा पुढचा भविष्य हा आपल्यासाठी खूप घातक असेल, त्याच्यामुळे आपण आता तरी कुठेतरी एक झालो पाहिजे. आणि मला तरी वाटतं का बाबा आमची अशी एक पर्सनल इश्यू आहे, म्हणजे आम्हाला असं वाटतो का आपले निळे झेंडे कुठेतरी आता एक आला पाहिजे. सर्वांचे गटाटटातलं राजकारण बाजूला ठेवून आपण दिल्लीवर कसा झेंडा फडकवू आणि आपण राज्यसभेवर कसे जाऊ याच्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे, ही आपली खूप इच्छा आहे. नक्कीच. भाजपाचं सध्याचं राजकारण पाहिलं तर RSS वादाचं राजकारण पाहायला मिळतं आणि त्याच्यातच संविधान बदलायची भाषा होते किंवा आरक्षण संपवायचं भाषा होते. वाटतं हे इतकं सोपं आहे? कारण स्वतः आठवले कॅबिनेटमध्ये मोदींच्या संपर्कात आहे किंवा पक्षाची युती आहे, तर वाटतं हे इतकं सोपं आहे संविधान बदलणं किंवा आरक्षण हटवणं? मुळात संविधान बदलणं हे कोणाच्या बापात जमणार नाही, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी जेव्हा त्यांना ते केलेलं तेव्हा त्यांना विचार केला का बाबा तुमचे काही लोक असे म्हणतात की आम्ही संविधान बदलण्याचा संविधान बदलू, तर स्पष्टपणे हे केलेलं आहे बाबासाहेबांचं त्यांनी की बाबा संविधान बदलणं हा कोणाच्या बापाला येणार नाही, कारण की बाबासाहेबांनी जो संविधानाचा जो मूळ टेक्चरच असा केलेला आहे की कोणाच्या बापात आणणार नाही. आणि राजकीय ह्याच्यामध्ये कुरकुड्या होतात, कोणी बोलत राजकारण, कोणी बोलतोय आम्ही संविधान बनवतो, कोणी बोलतोय, आणि जर संविधान बदलत पर्यंत जर इतकी परिस्थिती आली तर आम्ही तिथं थांबू असं काय आम्हाला वाटत नाही. आणि आठवले साहेब असतापर्यंत त्या गोष्टी कधीच होणार नाही. मित्र पक्षाला घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने युती केली, परंतु अनेकदा असं होतं की रिपब्लिकन पक्षाला डावललं जातं. तर असा प्रसंग बदलापूरमध्ये घडला का कधी की मित्र पक्ष असूनही तुम्हाला डावललं जातं आणि रिपब्लिकन पक्षाचा असल्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं ठेवलं जातं, असं झालंय कधी? रिपब्लिकन पक्षामध्ये आम्हाला आता मुळात लोकसभा लागलेली, त्याच्यानंतर गेले 10 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर सातत्याने काम करतो. सातत्याने काम करण्याच्या बरोबरीला आम्हाला कुठेतरी डावललं जातो. तर आम्ही त्या आता मध्यंतरी आम्ही एक आमची कार्यालयीन मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आम्ही खणखणपणे सांगितलेलं आहे
जर ठीक आहे लोकसभेला तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करतो किंवा आम्ही करूया ना, पण तुम्ही येणाऱ्या 2024च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, तर त्यांना त्याच्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मित्रपक्ष म्हणून बरोबर घेऊन चालले पाहिजेत. आणि येणारा जो आमचा जो RPIचा जर तुम्ही फक्त जर सांगत असाल की आम्ही फक्त आम्ही महायुतीमध्ये फक्त राष्ट्रवादी, सेना आणि BJP, तर आम्ही त्यांना आठवण केली गेले का तुम्ही नसून आम्ही RPI ही तुमच्या बरोबरीला सिंहाचा वाटा आहे आमचा. आणि जर आम्हाला तुम्ही बरोबर घेत नसेल तर बहुतांश बदलापूर शहरामध्ये 80 ते 70 ते 80% वरती आमचा दलित समाज आहे. मग आम्ही तुम्हाला कसं बरोबर घ्यायचा किंवा तुम्हाला कुठे आम्ही आणायचं नाही आणायचा तो आम्ही आमचा विचार केला जाईल असं आम्ही त्यांना कणकावून सांगितलं. निश्चितच देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली, परंतु अजूनही लोकांच्या मनातली जात काय जात नाही. आता रिसेंटली भिवंडीमध्ये एक प्रकरण घडलं होतं. संकेत भोसले नामक एका बौद्ध तरुणाची हत्या केली गेली. असे अनेक प्रसंग आहेत जिथे बौद्धांवरती अन्याय होतात. काय वाटतं की देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष होऊनही अशा प्रकारे जातीय हल्ले होतात, कशा प्रकारे निंदा करायला या घटनेचा? जे आता भिवंडीमध्ये जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेले आहे, सर्व जाती समभाव वागायचे. पण काही खुडखोड्या करणारे राजकीय लोक असतात, त्याच्यामुळे आपापसामध्ये जे वाद असतात त्यांचे ते जुने भांडणं असतात, त्याच्यामध्ये ते काहीतरी करून दलित समाजाच्या मुलांना किंवा दलित समाजाच्या महिला सुकुना विनयभंग त्याच्यामध्ये दलित समाजाच्या लोकांना टार्गेट केलं जातं. तरी याच्या कुठेतरी थांबवते. आम्ही साहेबांशी चर्चा, साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांची या गोष्टीची चर्चा केली आणि त्यांना सर्व जे आरोपी आहेत भिवंडीचे त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचा जो खटला आहे तो चालू आहे आणि त्यांना निश्चितच आपल्या दलित समाजाला न्याय भेटेल असं आठवले साहेबांनी. हत्या करणारे जे होते ते शिंदे गटाचेच होते, तर त्याच्याबद्दल काय सांगाल की एकीकडे तुम्ही मित्रपक्ष आहेत आणि त्याच मित्रपक्षाच्या एका कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने एका बौद्ध समाजाच्या तरुणाची हत्या केली, तर कशा प्रकारे जस्टिफाय करा? तुम्ही देखील सत्तेमध्ये आहात, प्रश्न तुम्हाला देखील विचारला गेला. आमच्या सादर आम्ही सत्तेत असलो तरी पण आमच्यावर होणारा अन्याय, आमच्या दलित समाजावर होणारा अन्याय जर वारंवार होत असेल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही. यावेळी तो शिंदे गटाचा असो या कोणत्याही गटाचा असो, जर जिथे जिथे आमच्या दलित समाजावर अन्याय होईल तिथे तिथे आम्ही आवाज उठवला जाईल. आणि आम्ही सत्तेत असो या नसो आम्हाला काही फरक नाही, कारण की जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय तेव्हा तेव्हा आम्ही पेटून उठू आणि या आठवले साहेबांचीच आम्हाला शिकवली. त्याच्यामुळे काय आम्हाला सत्तेत असो ना असो, आणि तो शिंदे गटाचा असला तरी पण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला मारणं हे त्याच्या तिथपर शोभत नाही. त्यांच्या आरोपींना ही कडिकट शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी मिटिंगी चालू, आम्ही जाऊन भेटीगाठी चालू आहेत. आमच्या पोलीस प्रशासनाशी पण चर्चा चालू असते आणि त्यांना योग्य तो याच्यामध्ये न्याय मिळेल. नक्कीच. आता बदलापूरच्या विकासाची गोष्ट करूया, कारण बदलापूरच्या विकासाबद्दल तर कोणीच बोलत नाही. तरुणांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, यावरती प्रत्येक राजकारणी चुप्पीच पाहायला मिळते. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची काय योजना असणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये बदलापूरच्या विकास कामासाठी? बदलापूरमध्ये आता येणाऱ्या ज्या निवडणुका डोळ्यासमोर न घेता बदलापूरमध्ये जे नगरपालिकेच्या याच्याने जे योजना चालू होते त्या योजनांचा कसा काय आपल्या युवा पिढीला लाभ घेता येईल आणि त्याच्यामुळे आपली युवा पिढी किंवा येणारं जनरेशन त्या याच्यामध्ये कसा सहभागी होईल आणि कसे आपले मुलं किंवा आपल्या युवा पिढी त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांमध्ये पडले जातील. आमच्या समाज कल्याण खात्यामधून रामदास आठवले साहेबांचा समाज कल्याण खाता मंत्री आठवले साहेबांकडे असल्यामुळे आपल्याला जे समाजाकडनं ज्या आपल्याला उद्योगधंदे करायचे त्याच्यासाठी आठवले साहेबांकडे भरघोस निधी असतो. त्याच्यासाठी आम्ही आमच्या युवा पिढीला याच्या पुढे कसा काय त्याचा हे मोबदला मिळणार आहे त्याच्यासाठी मी आमचे शहराध्यक्ष विशाल यादव युवकचे आम्ही सातत्याने त्याचा प्रयत्न करतो आणि याच्या पुढे करतच राहणार आहेत. आणि राहिलेला हे म्हणजे काय राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही फक्त 20% राजकारण करतो आणि आम्ही 80% युवा समाजकारण करतो. त्याच्यामुळे पहिला युवा बाबासाहेबांनी सांगितलेले का बाबा जर तुम्हाला जर राजकारण करायचं असेल किंवा तुम्हाला जर तुमचं हे करायला पाहिजे पण तुम्ही उद्योगधंद्याकडे गेले पाहिजे. तुम्ही 2 पैसे गेले का, कारण की उपाशी पोटी कार्यकर्ता कधी लाचार असतो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला तरी वाटत नाही की आपला कुठला कार्यकर्ता याच्या पुढे लाचार व्हावा.
आम्ही त्यांच्यासाठी चांगले कटिकोट प्रयत्न करू. नगरपालिकेमध्ये येणाऱ्या योजना, त्याच्यानंतर रामदास आठवले साहेबांच्या याच्याने समाज कल्याण खात्यातून जो येणारा निधी, जो येणारा काही फंड, तो आम्ही येणाऱ्या युवा महिला किंवा आमच्या दिवंगत महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत, त्याच्यामध्ये पेन्सिल योजना असेल, काही असेल, आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे जे आमच्याकडनं शक्य होईल ते आम्ही करतो. निश्चित. बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा लागला आहे. स्वतः शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ही भूमी जी पवित्र झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 3 मे 1927ला पहिली शिवजयंती साजरी केली होती. एक मोठा ऐतिहासिक वारसा लागला आणि बौद्ध समाज देखील बदलापुरात मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. मग हा बौद्ध समाज एकत्रित होण्यासाठी तुम्ही एक युवा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, काय पाऊल उचललं पाहिजे? अजूनही जनता एकत्रित का नाही? तर जनता एकत्रित करण्याचं कारणच हे, कारण की गटागटांमध्ये विदरलेले आपले युवा पिढी राजकारणी लोक, त्याच्यामुळे ते बदलापूरमध्ये तरी मला वाटत नाही की आपल्याला एक होऊन जाते देखील, कारण की आपण एक झालो तर मग नगरपालिकेत आपण निळ्यावर ते खाली येतील. त्याच्यामुळे त्यांना तरी वाटत नाही का दलित समाज आणि निळे झेंडे आपले दलित समाजाचे आणि आपला निळा झेंडा एकत्र झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करणार आहोत. येत्या भविष्यात जर आम्हाला जर वर्ण आदेश आला नाही आला किंवा वर्ण येत आले तर आम्ही निळा झेंडा आणि आमचे आपल्या जे गटागटातले विभागलेले आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्ही नगरपालिकेवरती जास्तीत जास्त कसे आपले नगरसेवक जातील, आपल्या विभागामध्ये समजा आपल्याच निळ्या झेंड्याचा कोण विभाग, तिथे आम्ही आमच्या साहेब वरिष्ठांशी चर्चा करून वरचा राजकारण काही असो, पण येणाऱ्या 2024च्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपला नगरसेवक किती जातील आणि आपल्या नगरसेवकांना आपल्या मुलांना मिळणारे SCO किंवा काही सदस्य कमिटीमध्ये कशा प्रकारे या महिलांना व यांना आपल्या युवकांना तिथे संधी दिली जाईल याच्यासाठी आम्ही कठोर प्रयत्न करू. निश्चितच. आता काहीच दिवसांमध्ये 14 एप्रिल सर्वीकडे निळा वातावरण पाहायला मिळतं आणि त्यातच भीमनगर म्हटलं तर विषयच वेगळा असतो. तर कशा प्रकारे जयंती साजरी होते आणि तरुणांना काय मेसेज द्याल? अशी तरुणाई जर पाहिली तर वाचण्यापेक्षा नाचण्याकडे जास्त महत्व देते आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला डोक्यावर घेण्यापेक्षा मला डोक्यात घ्या, माझे विचार डोक्यात घ्या आणि ती खरी माझी जयंती राहील. तर एक युवा म्हणून काय वाटतं, तरुणांना काय मेसेज द्याल बदलापूरच्या? युवकांना फक्त एकच सांगणं का बाबा, येणारा काळ हा आपल्यासाठी खूप घातक आहे. तुम्ही नाचण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच अभ्यास करा. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा जर जो अभ्यास करतो तो कधी त्याला मरण नसतो. आणि येणाऱ्या पिढीने नाचण्या गाण्यापेक्षा बाबासाहेब कसं आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या पिढीला बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर शिकवला पाहिजे आणि कुठेतरी नाचगाणं सांगून बाबासाहेबांचे विचार आचार डोक्यात घेऊन आपण भविष्यात कसे पुढे गेलो पाहिजे आणि आपला समाज कसा एकत्रित करून आपण समाजाच्या जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आपण प्रश्न उचलले पाहिजेत, त्याचे काहीतरी कारण शोधली पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही हा युवकांच्या संदेश देऊ शकतो. नक्कीच. 14 एप्रिल आपल्याकडे कशा प्रकारे? आमच्या इथे 14 एप्रिल गेले 25 ते 30 वर्षापासून होते, जास्त पण कमी नाही. आमची बदलापूर जी भीमनगर बेलवलीची जी मिरवणूक असते ती ठाणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर असते आणि पहिल्यांदा ती खूप हे व्हायची, पण आम्ही कसं आता भविष्यात डेव्हलप होत चालल्यामुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे सगळे आता व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. त्यामुळे आम्ही आता जो आम्हाला जो मदत लागते, जो सहकार्य लागतो आम्ही त्याला सहकार्य करतो आणि भविष्यात येणाऱ्या जयंती कशी अजून चांगली होईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि आपली जयंती यावेळेस म्हणजे यावेळेस नाही वर्षानुवर्ष म्हणजे असा नको व्हायला का लोक सगळं काही त्याचा गैरसमज का निवडणुका आल्या म्हणून. बरोबर, निवडणुका येऊ अगर नाही येऊ आम्हाला त्याची काही आवश्यकता नाही. बाबासाहेबांचा रस्ते आहे आणि तो आम्ही निळा झेंडा कसा पुढे नेणार हा आमचा एक उद्देश आहे. आणि ह्या 2024ची निवडणूक बाजूला ठेवून आम्ही 14 एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेबांची आणि फुले शाहू आंबेडकर आम्ही संयुक्त जयंती ही मिरवणूक अजून मोठ्या उत्साहाने आणि कसे काय आमच्या महिला भगिनींना आम्ही त्यांचे संदेश आणि कसे कसे उपक्रम केले जातील आणि मिरवणूक कशी होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. जाता जाता समाजाला काय सांगाल, बदलापूरच्या जनतेला काय सांगाल, RPI कडे का आकर्षित झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये? येणाऱ्या काळामध्ये RPI मध्ये युवकांना आता सध्याची परिस्थिती बघितली तर आपलं राजकारण कुठेतरी ढासळल्यासारखं वाटतो बदलापूरमध्ये तरी. कारण की आपल्या युवकांना म्हणजे पाहिजे तसं नेतृत्व मिळालेलं नाहीये. तर आमची एकच मागणी असेल, तर तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही आले पाहिजेत आणि आपले जे नेतृत्व आहेत आपले तरी हे असले तरी बदलापूर शहरामध्ये आपण जे आता भीमोत्सव आपले प्रवीण भाऊ राऊत तसं त्यांचं नेतृत्व आहे.
म्हणजे आपण त्यांना पण नाकारल्यासारखं करू शकत नाही. पण आमचं एक मत आहे का बाबा, जर आम्ही ते आणि आम्ही जर एकत्र होत असेल तर युवा पिढीने विचार करावा आपण कुठे हे करायला पाहिजे, आणि राजकारण न करता आपण समाजकारण करून कसे एकत्र राहू त्याचा एक विचार केला पाहिजे. नक्कीच. तर हे होते उमेश गायकवाड. अतिशय तुम्ही तुमच्या शैलीमध्ये उत्तर दिलं, त्याबद्दल धन्यवाद. युवांना त्यांनी एक संदेश दिला, तर नाचून नाही तर ही जयंती विचारांनी बाबासाहेबांच्या वाचून आपण केली पाहिजे, आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता एकत्रित कशी येईल यासाठी नक्कीच ते पाऊल उचलतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतो, आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. धन्यवाद.